हे सुद्धा सर ऑफिस करून इथं मॅच खेळायला येतात. तर सांगायचं असं की ह्या मॅचचं महत्त्व एवढं मोठं आहे आणि सरांनी आमच्यासाठी एवढं करून ठेवलं की आम्हाला ह्या मॅचचं म्हणजे आम्ही असं कधी मॅच होईल कधी नाही याची वाट बघून असतो कधी पण. सो सरांना मानेल तेवढं कमी. सरांचं महत्त्व खूप आहे या मॅचसाठी. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे. आम्ही त्यांना खूप धन्यवाद देतो. थँक्यू असंच खेळत राहा आपल्या टीमसाठी अशा धावा बनवत राहा. तर इथे आपण पाहतो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुर्तास आपण इथे थांबूयात. योगेश बोरे जबरदस्त खेळ त्यांचा राहिला, मॅन ऑफ द मॅच ते हिरो राहिले. तर आपण वळूयात आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि तिथे आपल्यासोबत जोडला पुन्हा एकदा एक शब्दांचा भंडार ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय नरेश ढोमे सर. धन्यवाद. थँक्यू. सिंहगड कॅपिटल्स पहिल्या षटकामध्ये 10 धावा ऑलरेडी लागलेल्या आहेत. ईश्वर रायकर 5 धावा तर सुशांत शिंदे 5. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. आपण ऐकत होता सुमित सोनवणे सरांना. आणि दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आता सुरू झालेला आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पुरंदर किंग्सने घेतला होता. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे ती ईश्वर रायकर जे पोलीस अधिकारी आहेत, पोलीस सब इन्स्पेक्टर, आणि त्यांच्यासोबत सुशांत शिंदे, विवेक नखाते गोलंदाजी मार्कवर. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सचिन ढवळे सरांच्या अकॅडमीमध्ये येत असतात. चंद्रपूरचे विद्यार्थी आहेत, इकडे सिंधुदुर्गचे विद्यार्थी आहेत, गोंदियाचे विद्यार्थी सुद्धा तुम्हाला सरांच्या अकॅडमीमध्ये दिसतील. लातूर, धाराशिव, संभाजीनगर, विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश. बाहेरची कड आहे आणि फलंदाज बाद सुशांत शिंदे. पहिला धक्का सिंहगड कॅपिटल्सला. मोठा मोहरा धारातीर्थी पडलेला आहे सिंहगड कॅपिटल्स. तर विवेक नखातेला यश मिळाले. अंकावरती राहिलेला आहे. 1.540च्या सरा नेट रन रेटनं त्यांनी 5 पैकी 3 सामने जिंकले, 2 सामने ते पराभूत झाले होते. त्यांचा प्रवास बघितला आपण तर पहिला सामना त्याने जिंकला होता रायगड वॉरियर्स विरुद्ध 8 विकेटनं, दुसरा रायरेश्वर मावळाज विरुद्ध 5 विकेटनं. देवगिरी ब्लास्टर्स कडून पराभव स्वीकारावा लागला होता 24 धावांनी. आणि शिवनेरी पलटण विरुद्ध देखील त्यांना मात खावी लागली होती 4 धावांनी. तर पन्हाळा रायडर्सला मात्र त्यांनी 8 विकेट राखून नमवलं आणि दुसऱ्या क्रमांकानं ते उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. इकडे पुरंदर किंग्सनं देखील 5 पैकी 3 विजय नोंदवलेले, 2 पराभव त्यांचे आहेत. तर रत्नदुर्ग हिटर्स विरुद्ध त्यांनी सामना जिंकून 6 विकेटनं सामना जिंकून विजयी घोडदौड सुरू केली. पण जंजिरा फायटर्स विरुद्ध त्यांना 9 गड्यांनी मात मिळाली.
आणि पुन्हा जंजिरा अजिंक्य तारा स्मॅशर्सला त्यांनी 7 विकेटनं पराभूत केलं. तर लोहगड सुपर जायंट्स विरुद्ध 11 धावांनी पराभूत झाले. विजयदुर्ग लायन्सला पुन्हा त्यांनी 10 विकेट राखून हरवलेले. तर चढ उतार राहिलेले त्यांनी. एक मॅच जिंकली, दुसरी मॅच हरले, तिसरी मॅच जिंकली, चौथी मॅच हरले, 5व्या मॅच जिंकली आणि 6व्या मॅचमध्ये पुरंदर किंग्स आता एका तगड्या सिंहगड कॅपिटल्स विरुद्ध इथे लढत देत आहेत. सिंहगड कॅपिटल्सची फलंदाजी या पूर्ण स्पर्धेमध्ये बघितली तर ॲव्हरेज राहिलेली आहे. सुशांत शिंदे हा सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू होता. 110 धावा त्यांनी या स्पर्धेमध्ये बनवलेल्या होत्या आणि विशेष म्हणजे मोठ्या इनिंग्स त्याने सातत्याने खेळलेल्या आहेत. 34 धावा पन्हाळा रायडर्स विरुद्ध, देवगिरी ब्लास्टर्स विरुद्ध 39 आणि रायगड वॉरियर्स विरुद्ध 16. तर एक गोष्ट अशी होती की ज्या 3 इनिंग्स त्याने मोठ्या खेळलेल्या आहेत तिथे संघाचा विजय झालेला आहे आणि जिथे त्याच्या इनिंग्स छोट्या राहिल्या तिथे संघांना पराभव पत्करावा लागलेला आहे. इथे सुद्धा छोटी इनिंग करून तो बाद झालाय आणि पाहायचे आता ईश्वर रायकरवरती जबाबदारी असणार आहे. संघनायक, संघाचं नेतृत्व त्याच्याकडे आहे. एक गोष्ट जरूर आहे या संघाच्या बाबतीमध्ये, ज्या गोष्टीची चर्चा आपण करूया. ईश्वर रायकरनं 54 धावा एकूण 5 इनिंगमधून आलेल्या आहेत. रायगड वॉरियर्स विरुद्ध 23 धावांची खूप छान सुरुवात होती, मात्र त्यानंतर संघनायकाला कुठेतरी फॉर्म सापडलेला नाहीये. रायरेश्वर विरुद्ध 6, देवगिरी ब्लास्टर्स विरुद्ध 0, शिवनेरी पलटण विरुद्ध 6, पन्हाळा रायडर्स विरुद्ध 19 असा एकूण खेळ राहिलेला आहे ईश्वर रायकरचं. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यामध्ये जिथे सुशांत शिंदे बाद झाले तिथे जबाबदारी ईश्वर रायकरवरती येणं साहजिकच आहे. महेश एल्लारपुरे 45 धावा एकूण स्पर्धेमध्ये बनवलेल्या आहेत. ओ हो, फसलेला फटका आहे. कॅच होईल ड्रॉप. चांगली संधी होती ईश्वर रायकरला पकडण्याची, मात्र हे जीवदान पुरंदर किंग्सला किती महागात ठरते. संघनायकाने डाव टाकला होता, डावपेच आखले होते, त्यामध्ये ईश्वर रायकर त्यांना सापडला होता, पण आता तो निसटलेला आहे. समालोचन कक्षाचं हे दृश्य आपण स्क्रीनवरती बघू शकतो. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट सातत्याने कॉमेंटेटर्सला सुद्धा स्क्रीनवरती आणतायत. त्यांचा आवाज जरूर परिचित असतो, परंतु कोण आहे कॉमेंटेटर तो आता तुम्हाला प्रत्यक्ष स्क्रीनवरती बघायला मिळतोय. जाऊया मैदानामध्ये जिथे महेश एल्लारपुरे. यस, गॅप आहे तिथे, मोठा गॅप आहे. स्क्वेअर लेगला चेंडू अडवणं शक्य नाही आहे आणि 4 धावा. महेश एल्लारपूरकर 4 धावा घेत आहेत. एक अनुभवी खेळाडू आहेत, खूप चांगला अनुभव आहे. प्रहार प्रीमियर लीगच्या बहुतांश पर्वांमध्ये आपण महेश एल्लारपूरकरला बघितलंय. यास कडक शॉट होता, पुल केला होता चेंडू, मात्र वेगवान फटका होता. 4 धावा. लागोपाठचा दुसरा चौकार. खेळाडू आता महेशची भूमिका इथे महत्वाची ठरणार आहे. त्याच्या भूमिकेमध्ये तो परफेक्ट आहे. 2 चौकार खेळले, त्यामुळे षटक 2 संपलेले आहेत. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सिंहगड कॅपिटल्स. महेश एल्लारपूरकर, ईश्वर रायकर जोडी मैदानामध्ये आहे. पहिला डाव आपण पाहतोय, फलंदाजीला बोलवलं होतं पुरंदर किंग्सनं. या डावामध्ये सिंहगड कॅपिटल्सला दोन्ही संघ साखळीमध्ये तरी त्यांचा जो प्रवास आहे तो सारखाच राहिलेला आहे. 3 पैकी 2 जिंकलेत, 3 जिंकलेत, 2 हरलेत आणि या लढतीमध्ये दोघांची गाठ एकमेकांच्या समोरच पडलेली आहे. आता बघायला मिळेल आपल्याला इथे कोणाची सरशी होईल. पहिल्या 2 षटकामध्ये संमिश्र सुरुवात आहे. 10च्या सरासरीनं 20 धावा आहेत. एक गडी बाद केलं म्हणजे गोलंदाजांनी एक गडी बाद केलेले आहेत, तर फलंदाजांनी 20 धावा ठोकलेल्या आहेत. त्यामुळे इथेही लढत बरोबरीचीच आहे. अजून कोणी पुढे नाही, कोणी मागे नाही. पण जसा जसा खेळ पुढे जाईल तोपर्यंत या सामन्याचं चित्र देखील आपल्या समोर स्पष्ट होणार आहे. एकूणच लढत रंगतदार असणार आहे. प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या हंगामामध्ये सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा खरं तर साकारली. सलगपणे स्पर्धा होतात, कुठेही त्यामध्ये खंड नाही. 1920 साली 2020 साली या स्पर्धा थोडीशी खंडित झाली होती कोरोनामुळं. त्यामुळं
एक पर्व आणि पुढच्या 2021चं दुसरं पर्व, ही 2 पर्व झाली नाहीत, पण त्यानंतर सगळी पर्व यशस्वी सुरू झालेले आहेत. 8 वर्षापूर्वी सरांनी या स्पर्धेचं रोपटं लावलं होतं. पहिल्यांदा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हाईट चेंडू आहे, पण त्यानंतर ऑल इंडिया ओपन पूलला देखील या स्पर्धेमध्ये सुरुवात झाली. शिंदे हायस्कूलच्या ग्राउंडवरती पहिल्यांदा आपण ऑल इंडिया ओपन पूल आयोजित केला होता. त्यानंतर सलगपणे या मैदानामध्ये देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय ऑल इंडिया ओपन पूल. दिशा देण्याचा प्रयत्न होता ईश्वरचा, चेंडूला हलकस यष्टीरक्षकाच्या उजव्या बगलेतून पाठवले थर्डमॅनकडे. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती आहेत 22 धावा. 1 गडी बाद 22. सिंहगड कॅपिटल्स षटक क्रमांक 3. अर्थात हा ISPL बॉल आहे, स्विंगिंग बॉल. जो बॉल स्विंग होतो, वेगवेगळे 2 रंग बॉलवरती आहे, डिफरंट वेट आहे दोन्ही बाजूला. जर गोलंदाज चांगला कंट्रोल करू शकत असेल चेंडूवरती तर तो स्विंगसाठी जाऊ शकतो, अन्यथा क्रॉस सीम टाकावं लागेल. पण पायचे खूप मागे टाकला होता टप्पा. डावेष्टीच्या वरून चेंडू महेश शेलारपूरकरला एक चांगली संधी होती, पण होतंय की थोडंसं कॉन्शियस असतात फलंदाज, संभ्रमात असतात फलंदाज की मी मोठे फटके खेळू की मी या चेंडूचा बचाव करू. कारण स्विंग बॉल असतो, त्याच्यावरती नजर नसेल. हँड अँड आय कॉर्डिनेशन देखील महत्त्वाचं असतं. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर पाहिजे असते आणि म्हणून बरेचसे फलंदाज बचावात्मक. पण या स्पर्धेमध्ये मी बघितले स्विंग बॉलला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे हाताळले. इथे इथे फलंदाजाला हाताळतोय गोलंदाज आनंद पाटोळे. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. एक वाईड आलाय, त्यामध्ये 2 चेंडू डॉट टाकलेत लागोपाठ आनंद पाटोळेनं. स्पर्धेमध्ये या खेळाडूचं देखील योगदान चांगलं राहिले सिंहगड कॅपिटलसाठी. आनंद पाटोळे दिशा दिली हळुवारपणे, मात्र एकच धाव येऊ शकते. कुठलाही मोठा फटका मारण्याचं प्रयोजन नाहीये इथे फलंदाजांमध्ये. ते शांतपणे खेळतात. हे षटक आपण व्यवस्थित खेळूया, इथे जास्त धोका नको पत्करायला. पुढच्या चेंडूंवरती मात्र मोठे हल्ले चढवता येतील. आनंद पाटोळे प्रभावी ठरला या षटकामध्ये आणि धावफलकावरती धावा आहेत मात्र 23. 1 गडी बाद 23. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये आनंद पाटोळेनं सातत्यानं टेप बॉल हाताळलेला. इथे गती मिळाली आणि ईश्वर रायकरनं चेंडूला दिशा दिलेली आहे फाईनला. तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही. 4 धावा चौकाराबरोबर 27 धावा. षटक सुरू राहील 3ऱ्या क्रमांकाचं आणि धावफलक पुढे पोहोचतोय 27. विशेषतः ISPL बॉल सातत्यानं आनंद पाटोळेने हाताळलेला आहे, त्यामुळे एकच षटक त्यानं प्रत्येक डावात टाकलेले. सुरुवातीला खूप चांगला प्रभाव टाकला होता. पहिल्या मॅचमध्ये रत्नदुर्ग विरुद्ध 7 धावा, जंजिरा फायटर्स विरुद्ध 9 धावा. मात्र त्यानंतर थोडासा तो खर्चिक ठरलेला आहे. अजिंक्य तारा विरुद्ध 20, लोहगड सुपर जायंट्स विरुद्ध 14, विजयदुर्ग लायन्स विरुद्ध 18. तर या षटकामध्ये देखील गोलंदाजी चांगली टाकलेली आहे त्यानं. पण 2 चेंडू खराब टाकले आहे का, मोठे फटके आलेले, 2 चौकार. या 2 चेंडूंवरती षटकाचं समाप्ती करताना कुठेतरी त्याचा टप्पा हरवलेला आहे आणि या षटकामधून धावा आलेल्या आहेत 10. तर एकूण षटक संपलेले आहेत 3. 31 धावा सिंहगड कॅपिटल्स. 1 विकेट लोहगड सुपर जायंट्स विरुद्ध काढलेली आहे आनंद पाटोळेनं. या व्यतिरिक्त यश त्याच्या हाताला प्राप्त झालेलं नाहीये आणि उपांत्यपूर्व लढतीमध्ये देखील 10 धावा, विकेट नाही आनंद पाटोळे. षटक संपले 3. फलकावरती खेळाडू मैदानामध्ये येत असतात, त्यांच्या फॅमिलीज सुद्धा असतात. ईश्वर रायकर यांच्या सौभाग्यवती आहेत. छोट्या मुलीसोबत मॅचला त्या येत आहेत. कदाचित मुलांवरती क्रीडा संस्कार काही पालकांना करायचे असतात, त्यामुळे लहानपणापासून त्यांच्यासमोर जर अशा मॅचेस समोर आल्या तर लहान मुलांचा मेंदू खूप तल्लक असतो आणि खूप ग्रास्पिंग पॉवर खूप मोठी असते. इथे जर ती बीजं रुजली गेली तर पुढे जाऊन त्याही मोठ्या खेळाडू बनू शकतात. ईश्वर रायकर एका स्क्रीनवरती आहेत आणि स्प्लिट स्क्रीनवरती आपण त्यांच्या सौभाग्यवतींना बघतोय स्क्रीनवर. वा, प्रथम स्पोर्ट मीडियाची ही खासियत आहे की ते बरोबर हेरतात. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आणि यस, चांगला चेंडू आहे. वाईडची घोषणा
इथे चांगला म्हणता येणार नाही, जर वाईट असेल तर चांगला म्हणता येणार नाही. पहिल्यांदा असं वाटलं होतं की डाव्या यष्टीवरून चेंडू झाला गेलेला असावा, परंतु पंचांचं लक्ष खूप अचूक आहे. त्यांनी वाईटची घोषणा केली. कॉमेंट्री बॉक्सचा अँगल थोडासा वाईड आहे, तो एकदम समोर नाही आहे आणि खूप वेळा कॉमेंटेटरचं लक्ष स्क्रीनवरती नसतं, मैदानामध्ये असतं. आम्ही रिप्लेसला जातो स्क्रीनवर. ओ हो हो, उंच होता चेंडू, उंच होता आणि तसाच उंच खेळण्याचा प्रयत्न महेश अल्लारपूरकरचा इथे फसलेला आहे. आणि दुसरा धक्का इथे बसेल सिंहगड कॅपिटल्सला. 32 वरती 2 सिंहगड कॅपिटल्स. थोडासा वर आलेला फुलटॉस होता, म्हणजे कमरेच्या उंचीच्या खाली होता, थोडासा खाली येणारा चेंडू होता आणि महेश अल्लारपूरकरनं तोच उंच खेळण्याचा प्रयत्न केला. थोडासा लेट खेळला हा फटका, त्यामुळे त्याला एलिव्हेशन जास्त मिळालं, लांबी कमी मिळाली. आणि पाहिले तिथे सुंदर कॅच, डीप लॉंग ऑनला धक्का बसेल इथे दुसरा. 2 बाद 32. महेश अल्लारपूरकर 9 धावा 7 चेंडूमध्ये काढू शकलेले आहेत. दिवेश शिंगोटे चांगला खेळ राहिला दिवेशचा, एक मॅन ऑफ द मॅच देखील आहे दिवेशकडं. आज ईश्वर रायकरला साथ द्यावी लागणार आहे. 15 धावा 9 चेंडूमध्ये ईश्वर रायकर संघ नायक. पोलीस अधिकारी आहेत ईश्वर रायकर. अनेक पोलीस अधिकारी या स्पर्धेमध्ये खेळतायत, जे सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीमधून त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. गणित, बुद्धिमत्ता चाचणी, तर्क शिक्षण याचं चांगलं शिक्षण त्यांना मिळालं आणि त्यामुळं पोस्ट काढणं सोपं झालेलं आहे. अनेक खेळाडू इथे आहेत, तर एक चांगला संकेत मिळतोय. धावा 4 मिळतील. फाईन खेळला होता खूप इथे दिवेश शिंगोटे आणि चौकारा बरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 36, 2 बाद 36 सिंहगड कॅपिटल्स. स्पर्धेमध्ये तुम्ही बघताय की करंट जे विद्यार्थी ऑफलाईन ॲडमिशन आहे, जे क्लासला येऊन शिकतायत, अशा विद्यार्थ्यांसाठीच ही स्पर्धा आहे. ऑनलाईन विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये प्रवेश नाही आहे, कारण ऑनलाईन विद्यार्थ्यांना प्रवेश ठेवला तर ती संख्या खूप मोठी आहे आणि मग स्पर्धेची लांबी सुद्धा खूप मोठी होईल. ओ हो हो हो, आदळलाय चेंडू, पण तिथे पंचांकडून कुठलाही प्रतिसाद नाही. विशेषतः टेनिस बॉलमध्ये अंपायर्स काळजी घेतात की तो बाउन्स आहे, तुम्ही गुड लेंथला टाका, शॉर्ट ऑफ गुड लेंथ असे चेंडू जर असतील तर ते किती शरीरावरती आदळले तर मला वाटत नाही की पंच तिथे LBW साठी जातील म्हणून, कारण बाउन्स मोठा असतो. थोडासा जखमी होऊ शकतो खेळाडू. एक फर्स्ट एड ट्रीटमेंट तिथे मिळेल, पण जर वेदना जास्त असतील तर आपण सबस्टिट्यूटचा पर्याय तुमच्यासाठी खुला असू शकतो. बघूया, त्या खेळाडूशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ शकता. दिवेश शिंगोटे, आणि मला वाटतं तो खेळायला तयार आहे, हे महत्त्वाचं आहे. खेळाडू टीमसाठी समर्पण देत असतात, समर्पित भावनेने खेळत असतात. एखादा जरी वेदनादायक चेंडू ज्या शरीरावरती आदळला असेल, वेदना होत असेल, तर त्यातून ते लवकर बाहेर येतात आणि मैं खेलेगा लगेच खेळायला सुरुवात करतात. तेंडुलकरला पाकिस्तान विरुद्ध वकार युनिसचा चेंडू आदळल्यानंतर तो खाली पडला होता, नाकातून रक्त ओघळत होतं. वाह वाह, एक आघात झाला होता, पुढचा चेंडूवरती आघात केलेला आहे, षटकार. थँक्यू डीजे. थोडासा खाली होता चेंडू, तो शरीराच्या दिशेनेच टाकला होता, पण खाली होता. यावेळेस खूप चांगला हुक केला चेंडूला. दिवेश ऑन स्ट्राईक. ओ हो हो, फ्लाईट जास्त होती, लांबी व्यवस्थित आहे, फलंदाज शफल होऊन पुढे आलेला आहे आणि मोठी फ्लाईट होती. टेक ऑफ करणं शक्य झालं नाही यावेळेस या फ्लाईटला आणि चेंडू निर्धाव जातोय. दिवेश शिंगोटे, त्याने 6 मारला होता मागचा. दिवेश 4च काय दिसतोय मग? स्कोर काय आता?
धाव फलकावरती 42 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक इथे संपलंय का? चौथं षटक संपलेलं आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 42 सिंहगड कॅपिटल्स. थोडी धावगती वाढवावी लागणार आहे कारण या स्पर्धेमध्ये 70-80 धावा काही विजयासाठी पुरेशा ठरत नाही. ते आपण पाहिलेलं आहे की लोएस्ट स्कोअर जो डिफेंड केलेला तो 78 आहे. हायेस्ट स्कोअर जो चेस केलेला तो 84 आहे. त्यामुळं इथे 80 75 हे स्कोअर चांगले राहिलेत. पण पहिल्या सामना बघितला असेल आपण तर तिथे 70 पेक्षा जास्त धावा असताना देखील पाठलाग करणाऱ्या संघाने 6व्या षटकात तो सामना संपवलेला आहे. त्यामुळं थोडीशी गती आता वाढवावी लागेल. गेली 4 षटकं ईश्वर रायकर मैदानामध्ये ठाण मांडू नये. 9 चेंडूमध्ये 15 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे ईश्वर रायकरची भूमिका आता महत्वाची ठरेल. ओ हो हो, फटका फसलेला आहे आणि कॅच होईल. संघनायक बाद. 15 वरती 10 चेंडूमध्ये 42 वरती 3 सिंहगड कॅपिटल. ईश्वर रायकर बाहेर होता चेंडू. लॉंग ऑफला लॉफ करायचा प्रयत्न होता, कनेक्शन मिळालं नाही. थोडंसं टायमिंग खराब होतं तिथे. लॉंग ऑफला एक सुंदरशी भेट. थोडंसं पुढे जात कॅच पकडला क्षेत्ररक्षकानं. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप सुंदर कॅच होता. थोडासा तो झुकला कॅच पकडल्यानंतर निलेश आणि त्यानं कंप्लीट केला कॅच. हे महत्वाचं. बॉडी रोल होणं महत्वाचे. बॉडीची मोमेंट सुरू राहणं महत्वाचं कॅच कंप्लीट केल्यानंतर. त्यामुळे चेंडूचा फोर्स हा बॉडीमध्ये येतो आणि चेंडू हा हातातून निष्ठत नाही. रेल्वे स्टेशनमध्ये पहा तुम्ही, रेल्वेतून उतरताना तुम्हाला एकदम उभं राहता येत नाही. एसटीतून उतरलं तसं रेल्वेतून नाही उतरता येत. तुम्हाला काही काळ फलाटावरती पुढे चालत जावं लागतं. कॅच घेताना सुद्धा क्षेत्ररक्षकांना ती काळजी घ्यावी लागते. इथे चांगला चेंडू आहे. पहिल्या चेंडूवरती यश होतं. पुन्हा दुसऱ्या चेंडूवरती डॉट डिलिव्हरी. अमोल गवारे, अमोल गावडे फलंदाज. अमोल गावडे, दिवेश शिंगोटे, अक्षय पोळ. अक्षय पोळला खूप या अगोदर एक षटक आलेले अक्षय पोळकडून. खरं तर तिथे त्याने 10 धावा मोजल्या होत्या. या षटकामध्ये विकेटनं सुरुवात केलेली आहे. पहिला सामना जो अक्षयनं टाकला होता, पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं. त्यानंतर काही षटकांमध्ये थोड्या धावा खर्च झाल्यात, पण या खेळाडूचा क्लास हा कायम सर्वोत्तम राहिलेला आहे. वाह वाह, 4 चेंडू लागोपाठ निर्धाव. कन्सिस्टन्सी अप्रतिम आहे अक्षय पोळची. 42 वर 3. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अमोल गावडे समोर मोठा प्रश्नचिन्ह. 3 चेंडू लागोपाठ निर्धाव काढलेले आहेत. अक्षय पोळनं जिथे झेप घेण्याची शक्यता होती तिथेच पंख छाटलेत. पुरंदर किंगनं बॅकफूटवरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे खरं तर पूल करण्यासाठी हात लॉक झाले होते. अशा परिस्थितीमध्ये थोडा मोठा फटका येणं शक्य नव्हतं. एक धाव मिळाली. अमोल गावडेचं खातं ओपन झालेलं लेट पण थेट. पण फलकावरती 43 आहे. 3 बाद 43. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अमोल, अक्षय पोळ समोर दिवेश शिंगोटे. नाही कनेक्शन मिळालं. एकच धाव येऊ शकते आणि 2 षटकं प्रतिम. या षटकांमध्ये फक्त 2 धावा तर 12 धावा देत 1 गडी बाद केलाय अक्षय पोळनं. वाह, अक्षयची पाठ थोपटायला हरकत नाही. 44 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांमध्ये. सिंहगड कॅपिटल्स. इथे आपण 10च्या सरासरीची चर्चा करत होतो. आता 5 षटकामध्ये 10च्या 9च्याही मागे आणलेले. 9 धावांची सरासरी देखील आता पूर्ण केलेली नाहीये. 8.80 धावांची सरासरी आहे. शेवटची 2 षटकं अजूनही सिंहगड कॅपिटल्सकडे. इथे मोठा स्कोअर हवा आहे. दिवेश शिंगेटो आणि अमोल गावडे दोघंही खरं तर आक्रमक आहेत. मोठे फटके खेळतात दोघंही. खूप चांगले शॉट आहेत त्यांच्याकडे. पण गोलंदाज कसे रोखतायत त्यांना. अक्षय पोळनं खूप कमालीची गोलंदाजी केली. दिशा टप्प्यावरती अचूकता होती. उजव्याच्या बाहेरची लाईन, फुलर लेनचे चेंडू सातत्याने ठेवले होते. फलंदाजांना खेचून आणलं बाहेर, मात्र कक्षेत येऊ दिला नाही एकही चेंडू. इथे 44 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक सुरू आहे. हवेमध्ये चेंडू. लॉंग ऑन साठी भेट आहे. सोपा कॅच. अक्षय पोळ इज देअर. चांगला कॅच. फलंदाज बाद होईल. धक्का.
शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न होता पण टायमिंग मिळालं नाही. इथे लॉंग ऑनला कॅच अक्षय पोळकडे आणि एक अजून फलंदाज गमावलेला आहे. खरं तर पहिल्या 4 षटकांमध्ये संयमानं धावा बनवल्या होत्या, पुढच्या 4 षटकामध्ये अधिक आक्रमण अपेक्षित होतं पण असं झालेलं नाही. स्क्वेअर कट, बिलकुल क्षेत्ररक्षण तिथे नाहीये पण डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे. 2 धावा. फलंदाज शंतनू यादव इथे घेणारे अमोल गावडे, शंतनू यादव दोघेही नवीन आहेत. शैलेश केंद्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. शैलेश निलेश ही जोडगोळी भरपूर भयानक आहे पुरंदर किंग्सकडे. उजव्या बाहेर बाहेर आणि चांगला चेंडू आहे. निर्धाव परत एकदा येईल. 2 धावा केवळ या षटकामधून आलेल्या. 46 वरती 4 गडी बाद सिंहगड कॅपिटल्स. 6व्या षटकामध्ये शैलेश केंद्रे पुन्हा एकदा डेथ ओव्हर मध्ये देखील प्रभावी. पहिल्याच बॉलवरती विकेट काढून सुरुवात केली आणि त्यानंतर शंतनूच्या समोर उजव्या बाहेर बाहेर परत एकदा चांगला चेंडू. लागोपाठचा दुसरा नेट. इथे रेफरल कॉल असणार आहे. वाईटची मागणी आहे आणि लगेचच पंचांकडं अर्थात नॉन स्ट्रायकर फलंदाजाने मागणी केलेली आहे आणि इथे तोच चांगला बघू शकतो की हा चेंडू वाईट असेल की नाही. पंचांनी जो फेअर ठरवला होता त्याला आता पुन्हा तपासून बघितलं जाईल तिसऱ्या पंचांकडून. ठरवलं जातोय. व्हाईट बॉल. 47 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये परत टाकावं लागेल शैलेश केंद्रेला चेंडू. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी, सचिन ढवळेज फाउंडेशन, सचिन ढवळेज पब्लिकेशन्स, सचिन ढवळेज बुक स्टॉल, ही सर्व सचिन ढवळे सरांच्या संस्था आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. चौकार इथे येईल. 4 धावा. पुन्हा एकदा बाहेर टाकला होता चेंडू आणि खूप चांगला शॉट बघायला मिळाला. 47 वर 4 5 6व्या षटकामध्ये आणि गोलंदाज पुन्हा एकदा शैलेश. यस लॉफ करायचा प्रयत्न. आता गोलंदाजच खाली येणार आहे. अखेर फलंदाज बाद होईल शांतनू आणि फलकावरती धावा आहेत. वेळ संपलेली आहे. टाइम ऑफ होतोय, टाइम एंड होतोय आणि त्यामुळंच आता इथे या पुढच्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागेल. फटका लांब आहे. 6 धावा. आल्याबरोबर षटकार खेचत इरादे मजबूत बनवलेले आहेत सिंहगड कॅपिटल्सनं आणि त्यांचा डाव हळूहळू पोहोचतोय. 57 धावा. 5 बाद 57.
6 षटकांचा खेळ संपलेला आहे. लास्ट ओव्हरमध्ये 2 विकेट जरूर, पण धावा देखील जवळपास 13. 6 षटकामध्ये 57 9.50च्या सरासरीनं सिंहगड कॅपिटल्स उभे राहतात. शेवटचं षटक आता शिल्लक आहे आणि येस, लोवर फुल टॉस होता, मिड विकेटला धावा 4. अमोल गावडे फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती आणि फुलटॉसचा चांगला फायदा उठवला त्याने. लॉंग ऑन लाक्षे पोळ होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्यांच्या मध्ये त्याने बरोबर फटका खेळला होता. या स्क्वेअर कट आहे. अगोदर ठरवलं होतं की पुढे मारायचं आहे, बघितलं की मागे खेचलाय, हळूच मागे गेला आणि चेंडूला कव्हर पॉइंटला धाडलेला आहे. धावा 4. पासष्ट धावा, 5 बाद 65. हळूहळू सिंहगड कॅपिटल्स अधिक मजबूतीमध्ये उभे राहत आहेत. हे षटक महत्वाचं असेल. अमोल गावडे फॉर्ममध्ये येतो, ही चांगली गोष्ट आहे. डेथ ओव्हरमध्ये इथे पुन्हा मागे खेचला होता, बाहेरची कड आहे, परतावं लागेल अमोल गावडेला. 6वा धक्का सिंहगड कॅपिटल्सला. 65 धावा. नवीन फलंदाज महेश मैदानामध्ये. विकेट रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये पडलेले आहेत, परंतु सिंहगड कॅपिटल्सचा प्रतिकार सुरू आहे. पुरंदर किंग्सनं चांगली गोलंदाजी टाकलेली आहे. हो हो हो, परत एकदा फसलेला फटका आणि क्षेत्ररक्षक वाईडिश मिड ऑफला, कॅच सुटतोय, जीवदान. सोपा कॅच होता हा. वाईडिश मिड ऑफ तिथे होता, त्याच्यासाठी फार काही अवघड नव्हतं. चेंडूच्या खाली यायचं होतं त्याला, आलाही होता तो, पण चेंडूवरती नजर राहिली नाही. व्यवस्थित आपले हात तो बंद करू शकला नाही आणि चेंडूनं हातातून उसळी घेतली. उंच 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 इथे कॅच होईल आणि 7 गडी बाद 66. सिंहगड कॅपिटल्स. अजून एक चेंडू असेल. हो, शेवटचा चेंडू अगदी शांतपणे खेळलेला आहे आणि तिथे धावाची संधी देखील असेल. 8 फलंदाज बाद होत आहेत आणि धावा
एक डाव इथे संपलेला आहे. लगेचच आपण पुढच्या सामन्याच्या टॉसकडे जाऊ. तोपर्यंत पहा ईश्वर रायकरची फलंदाजी 15. त्या व्यतिरिक्त कोणी फलंदाज आज मोठ्या धावसंख्या नाही बनवू शकला. गोलंदाजांनी तर अप्रतिम कामगिरी केलेली आहे. 2 षटकामध्ये 12 धावा. अक्षय पोळ, विवेक नखातेच्या 2 षटकामध्ये 21 धावा, 2 विकेट. आनंद पाटोळेच्या एका षटकामध्ये 10 धावा. शैलेश केंद्रे एका षटकामध्ये 13, 2 विकेट. अक्षय पाटील एका षटकामध्ये 10 धावा, 2 विकेट. सगळ्या गोलंदाजांना विकेट प्राप्त झालेले आनंद पाटोळे वगळता. आणि अखेर 8 बाद 67 धावा रोखलेला आहे पुरंदर किंग्सनं इथे सिंहगड कॅपिटल्सला. आणि आता 68 धावांचं लक्ष पुरंदर किंग्स समोर आहे. सिंहगड कॅपिटल्स त्यांना कसे रोखतायत ते बघूया. तर तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे नाणेफेकीचा कौल होणार आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा सामना, महत्त्वाची लढत आपल्या समोर येते. ही लढत असणार आहे रायरेश्वर मावळाज विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो टॉससाठी या. रायरेश्वर मावळाज करतो आपण टॉससाठी तात्काळ उपस्थित राहा. लोहगड सुपर जायंट्स, अश्विन कुमकर सर, चला लवकर चला. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेले शिक्षक सचिन ढवळे सर यांच्या संकल्पनेतून साकारलेला महोत्सव म्हणजे प्रहार प्रीमियर लीग. वर्षातून 2दा येणारी भारतातील एकमेव स्पर्धा आहे. आणि आज या वर्षाच्या पहिल्या हंगामामध्येच आपलं सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पुन्हा दुसरा हंगाम येईल. तर या आजच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींमध्ये 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत. त्यामध्ये लोहगड सुपर जायंट्स 5 पैकी 4 सामने जिंकलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला रायरेश्वर मावळाज 5 पैकी 2 सामने जिंकून ते उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल झाले. तुषार बैरागी सर, संचालक सचिन ढवळे फाउंडेशन उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे नाणेफेकीचा कौल. तर कॉल असेल रायरेश्वर मावळाज संघाचा, प्लीज. ढवळे सर अकॅडमी असा कॉल असेल. तर टॉस जिंकलेल्या लोहगड सुपर जायंट्सनं काय निर्णय घ्याल? आम्ही पहिले बॉलिंग करू. यावर्षी देखील टीम चांगल्या फॉर्ममध्ये, मागचे 3 हंगाम सतत टीम सेमीफायनलमध्ये आलेली आहे, फायनल क्वालिफाय केलेली आहे. यावर्षी काय वेगळं नियोजन केलं होतं, वेगळं प्लॅन केलं होतं की जेणेकरून फायनल जिंकायचे? वेगळं काही प्लॅन नाही आहे, नेहमीसारखंच खेळत आलो. त्यात शंतनू, शुभम, अनिकेत आणि हर्षद यांनी खूप चांगली बॅटिंग बॉलिंग केली, त्यामुळे इथपर्यंत पोहोचलो. एकूणच या स्पर्धेचा प्रवास व्यवस्थित सुरू आहे. पण रायरेश्वर मावळा समोर आहे
आज काय वेगळं एनी चेंजेस आहेत संघामध्ये? सेम टीम आहे. समोर टीम खूप चांगली आहे. बॅटिंग थोडीशी त्यांची कमी आहे, पण बॉलिंग त्यांच्याकडे खूप चांगली आहे. म्हणजे ओव्हरऑल 4 बॉलर त्यांच्याकडे असे आहेत की ते नेहमी बॉलिंग करतात आणि त्यात 2 लेफ्ट आर्म आहेत. त्यामुळे थोडं सांभाळून त्यांना खेळायचं आहे. बाकी बॉलरला अटॅक करूया. शुभेच्छा असतील बॅटिंग करायची रायरेश्वर मावळाजला. एकूणच काही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावे लागलेले आहेत, पण या सामन्यासाठी आपल्या खेळाडूंना काही सल्ला दिलेला आहे का मीटिंगमध्ये? सल्ला हेच दिला आहे की बाबा चांगला खेळ खेळा. उत्कृष्ट खेळ झाला तर आपण ही पण मॅच जिंकू शकतो. आणि रायरेश्वर या टीमने फर्स्ट टाईम PPLमध्ये क्वार्टर फायनलला एंट्री केलेली आहे, तर आमचा खेळ नक्कीच चांगला असेल. नवीन खेळाडू संघामध्ये काही सहभागी झाले होते आपण, आणि त्या खेळाडूंकडून कसा परफॉर्मन्स राहिला? सगळेच प्लेयर्स चांगले खेळलेले आहेत. आमची थोडी बॅटिंगचं परफॉर्मन्स कमी राहिलेला आहे, पण आम्ही त्याच्यावर पण लक्ष देऊन आत्ता कामगिरी चांगली करू. शुभेच्छा असतील रायरेश्वर मावळास. तर टॉस बॉक्समधून बातमी आलेली आहे, इथे लोगड सुपर जायंट्सनं टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थांबू इथेच, जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये सुमित सोनवणे सरांच्या सोबत. थँक्यू. धन्यवाद सर. नक्कीच आपण पाहतोय सचिन ढवळेज प्रहार प्रीमियर लीग अर्थात आपण पाहिले गेले तर सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी ज्यांनी घडवलं, अनेक अधिकारी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला ज्यांनी दिले, ते आदरणीय सचिन ढवळे सर यांच्या नेतृत्वामध्ये सुरू असणारी ही क्रिकेटची स्पर्धा, आज ही क्रीडा नगरी दुमदुमलेली आहे. तर चालू असणाऱ्या सामन्याकडे मी तुम्हाला जरूर घेऊन जातोय. आजच्या दिवसातील आपण पाहतोय एक महत्त्वपूर्ण दुसरी मॅच सुपर 8चा थरार आज मैदानामध्ये सुरू आहे. सिंहगड कॅपिटल्स विरुद्ध पुरंदर किंग्स या दोन संघांमध्ये असणारी ही मॅच आहे. पुरंदर किंग्स संघाला आपण पाहिलं तर 68 धाव्यांचं टार्गेट इथे ठेवण्यात आले. समोर टाकलेला बॉल, ड्राईव्ह केल्या बॉलला, यावेळेस मात्र गवत कापत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दन दन करत 4 धाव्यांसाठी चौकार. डिझाईन कडक स्ट्रोक मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ड्राईव्ह केला बॉलला, हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं पाहायला मिळालं. यावेळेस तिथे शॉर्ट कव्हरचे खेळाडू थोडेसे गाफील राहिले. पाच तुम्ही सुपर 8च्या मॅचेस मध्ये खेळताय आणि तुम्ही अशा प्रकारच्या चुका करू शकत नाही. पुरंदर किंग्स विरुद्ध सिंहगड कॅपिटल्स या दोन संघांमध्ये असणारी मॅच पुढे सरसवलेत. आता पावलांचा वापर, टायमिंग ओ हो, एफर्ट्स लाजवाब होते. कौतुक करावं लागेल इथे महेशांचं. अक्षरशः इथे एखाद्या गरुडाने आपल्या शिकारीवरती झडप मारावी ना, तशी झडप महेश यांची पाहायला मिळाली. अक्षरशः एका हाताने चेंडू मात्र त्याने चेंडूला थांबवलं मी म्हणेल. आणि ते तिसऱ्या पंचाने देखील सांगितलंय सेफ आहे. कौतुक करावं लागेल महेश यांचं. गोलंदाज तयार. पहिलं षटक इथे हाताळत असताना आता मात्र जबरदस्त टोक लॉंग ऑनच्या दिशेने, एक कडक आवाज आलाय, स्वीट साऊंड, सिक्सर. कडक स्ट्रोक जो मैदानाच्या मध्ये इथे आपल्याला पाहायला मिळाला याच षटकाराच्या मदतीने. स्कोरबोर्ड देखील आपण पाहतोय पुढे जाते धफलकावरती. 15 धावा आहेत. अक्षय पोल दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय. शैलेश केंद्रे ही आघाडीची जोडी आहे. अमोल आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला हाताळत असताना थोडेसे मागडे राहिले. आणि एकंदरीत आपण पाहिले गेले तर तुम्ही ज्या प्रकारचा कमी स्कोर मध्ये आपण पाहतो तुम्ही फाईट करताय. रिक्वायर्ड रेट आपण पाहिलं तर 8.83 आहे. हा 6 आहे. अक्षय निर्मल, त्याचबरोबर पाहिले गेले तर शुभम गाडे, त्याचबरोबर आपण पाहिले गेले समीर जोशी, आणि आपण पाहिले गेले तर नक्कीच पुणे जिल्ह्याला या टेनिस क्रिकेट पटलाला खऱ्या अर्थानं शिस्तीचं वळण लावणारे आदरणीय अजय आवळे सर.
आणि आता मात्र बघायचं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. खूप जबरदस्त स्टार्ट मात्र आपण पाहिलं गेलं तर पुरंदर किंग्स करून आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 15 धावा आहेत. प्रत्येक संघाला इथे गडकोट किल्ल्याची नावं दिलेली आहेत आणि असं म्हणून म्हटलं जातं ना, गडकिल्ल्यातून सापिले स्वराज्य, गडकिल्ल्यातून राखिले स्वराज्य, गडकिल्ल्यांतून मावळा लढला आणि याच मातीत महाराष्ट्र घडला. म्हणून ही गडकिल्ल्यांची ओळख म्हणजे ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. समोर गोलंदाजीसाठी बघायचं षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी दिवेश. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय, जसा आला तसा घुमवला, दे घुमा के चेंडू सीमारेषेच्या बाहेर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सिक्सर. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर यावेळेस खूप वेगाने चेंडू आला होता. इतका वेगाने आला तितक्याच वेगाने मात्र बॅटचा स्विंग इथे अक्षय पोलचा पाहायला मिळालाय. समोर टाकलेला बॉल यावेळेस आपण पाहतोय जमीन समंद्राचा फटका खेळला लॉंग ऑफ मध्ये. खेळाडू वा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एफर्ट चांगले होते, कौतुकास्पद एफर्ट होते. दुसरा धावेचे इथे प्रयत्न केलेला आहे आणि दुसरी धाव देखील यावेळेस मैदानामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा इथे आलेल्या आहेत. दिवेश आपण पाहतो शिंगोटे षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना 23 वरती धावफलक इथे जाऊन पोहोचले. अक्षय पोल ज्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय, 7 चेंडूकडे 17 धावा त्याने बनवलेल्या आहेत. तो मी म्हणेल मैदानामध्ये जसा सूर्य तळपतोय ना तसा तो तळपलेला आहे. राग व्यक्त करतोय. यावेळी चॉप करण्याचा अक्षरशः भाग पडला. आता मात्र दिवेशने वाईड यॉर्करचा वापर केलाय. गोलंदाजाची आपण पाहिले गेले तर बचाव शक्ती, आता टेनिस क्रिकेट असू द्या किंवा लेदर क्रिकेट असू द्या, प्रत्येक फॉर्मॅटचं क्रिकेट फार गतिमान होताना आपण बघितलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजाची जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं जर सावधरित्या गोलंदाजी करायची असेल तर वाईड यॉर्कर हा गोलंदाजाकडे एक उत्तम पर्याय राहतो आणि तोच इथे दिवेशने त्याचा वापर केलाय. डॉट बॉल आलेला आहे धावफलकावरती 23. कट केल्या बॉलला शेवटपर्यंत बॉलला जवळ येऊन दिलं. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू होता. सिंगल तरी इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न जरूर केलाय. इथे कॉल दिला होता अक्षयने आणि तो सांगितलेला की डेंजर एंडला जर अक्षय आहे तर अक्षयचा जो कॉल होता तो स्वतःवरती आत्मविश्वास घेऊन मात्र तो निघाला होता आणि 2 धावा घेण्यामध्ये तो यशस्वी देखील होताना पाहायला मिळाला. 2 धावा इथे आलेल्या आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती आता मात्र पुढे जाईल. धावफलकावरती 25. एकेरी दुहेरी धावा संघासाठी महत्वाच्या आहेत आणि त्या धावा देखील इथे अगदी मैदानाच्या मध्ये घेतल्या जात आहेत. प्रयत्न तर मात्र करायचे, गोलंदाजांना खऱ्या अर्थानं कमबॅक करायचंय, परंतु इथे अक्षय थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अक्षय पोल टप्पा दिला धडक, आवाज आला कडक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचणारे षटकारासाठी. हा षटकार इथे मैदानाच्या मध्ये आलाय. या षटकाराने देखील संघाचं स्कोरबोर्ड मात्र आता वेगाने पुढे चाललंय. धावफलक थांबायचं नाव इथे घेत नाहीये कारण अक्षय पोल नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत आहे. हे वादळ नाही येतं, ही सुनामी आहे. समोर पुन्हा एकदा इस बंदे में है दम, मिलेगा भी मैक्सिमम, सिक्सर. सदोतीस धावा धावफलकावरती. अक्षय पोल काय बॅटिंग करतोय, डावखुऱ्या शैलीचा फलंदाज, परंतु गतीचा पूर्ण वापर करताना लागोपाठचे 2 षटकार त्याने खेचलेत. या षटकामध्ये आपण पाहतोय दिवेशच्या 3 षटकार वसूल केलेत. षटक क्रमांक संपलं जातोय दुसरं धावफलकावरती. 37 धावा आहेत. शेवट आता मात्र बघायचे 30 चेंडू 31 धावेंची अजूनही गरज आहे. ISPL आपण पाहतोय संलग्न असणारा प्रहार प्रीमियर लीग आपण पाहिलं तर विशेष म्हणजे ISPL एक सध्या असा महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट खेळाडूंना एक नक्कीच न्याय देण्याचं काम आणि एक दर्जा वाढवणारी स्पर्धा म्हणून ISPL. आणि ISPL मध्ये आपण पाहिलं तर या सगळ्या खेळाडूंचा डाटा मात्र तिथे रेकॉर्ड होणार आहे. एखाद्या जर खेळाडूचं आपण पाहिलेलं तर आपण म्हणतो स्टार फिरले तर कुठलाही खेळाडू कधी ISPL मध्ये सारख्या स्पर्धेमध्ये कधी दिसू शकतो. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचणारे 4 धाव्यांसाठी चौकार आहे.
क्रॉस द बॅट गेले यावेळेस आपण पाहतोय आणि तिथे मात्र मिड विकेटला 2 खेळाडूंची दरी भेदणारा चेंडू होता. विषय आपण पाहतोय टेप बॉल, रबर बॉल आणि त्याचबरोबर पाहिलं सिक्सर कंपनीचे स्पेशल हा टेप बॉल आहे. यावेळेस हुक केल्या बॉलला बघायचंय झेल झालाय. एक मोठी विकेट आपण पाहतोय मैदानामध्ये. शैलेश इथे होत आहेत बाद. क्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न शैलेश यांचा राहिला, परंतु मैदानामध्ये बघायचं अगदी बॅटचा जो स्टिकर आहे तिथे मात्र चेंडू लागताना पाहायला मिळाला आणि शैलेशच्या चेहऱ्यावरची ती निराशा होती. परंतु मी म्हणेल शैलेशने देखील तो म्हणत असेल ना, म्हणे एक ही मारा लेकिन वो सॉलिड मारा. तो मैदानाच्या आतमध्ये तेच सांगत असताना आपल्या डगआउटमध्ये शैलेश आपण पाहतो शैलेश केंद्रे 3 चेंडू खेळले, 10 धावा त्याने बनवल्या. ईश्वरने आपण पाहिले गेले तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलेला आहे तो ईश्वर रायकर. अगदी टेप बॉल इथे हाताळण्यासाठी तो आलाय. समोर मात्र मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर विवेक नकाते इथे दाखल झालेत. अक्षय 11 चेंडूमध्ये 31 धावा त्याने बनवल्यात. हा चेंडू लेग स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जरूर इथे केलाय. पंचाकडे थोडंसं पाहिलं देखील यावेळेस विवेकने, परंतु पंचाने सांगितलं अगदी लेग स्टिक वरनं जाणारा चेंडू होता, त्यामुळे हा चेंडू पूर्णपणे इथे डॉट आलेला आहे. ईश्वर रायकर आपण पाहिलं तर 2-3 पावलाचा रनअप आहे. खूप चांगल्या प्रकारचं कंट्रोल टेप बॉलवरचं त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आतापर्यंत. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीपचा फटका होता, फटका फसला. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू तिथे मैदानामध्ये चेंडूच्या खाली आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच इथे कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, पकडा कॅच जिंका मॅच, आणि त्या चुका मात्र इथे होताना आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत सिंहगड टीमला. सिंहगड टीम आपण पाहतोय नक्कीच या चुकीतून मात्र उभरेल का, स्वतःला सावरेल का, ह्या गोष्टी आता मात्र बघायच्या आहेत. विवेक आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला तयार असेल. 2 चेंडू खेळले, धाव मात्र अजून एकही आलेली नाहीये. पुन्हा त्या वेगाने चेंडू टाकलाय, विकेट किपरकडे चेंडू जातोय. हा चेंडू देखील इथे डॉट टेप बॉल मध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये थोडंसं कंट्रोल पाहायला मिळालं ईश्वर रायकर यांच्या. 5 चेंडू टाकलेत. पहिल्या चेंडूवरती चौकाराला कुठेतरी वाटलं होतं की मोठं षटक बघायला मिळेल, परंतु त्यानंतरचे दुसऱ्या चेंडूवरती आलेली विकेट आणि तिथून पुढे 3 चेंडू इथे डॉट टाकलेत. लेट कट होता. शेवटपर्यंत बॉलला जवळ येऊन दिलं, हलक्यातनं चेंडूला स्थिर केला, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. आता विवेक 42 वरती धावफलक. पुरंदर किंग्स संघाची धावसंख्या आहे. अक्षय पोल त्यामध्ये 11 चेंडू 31 धावीची एक महत्वाची भूमिका आणि आता 42 धावा स्कोरबोर्ड वरती. ISPL बॉल ओव्हर आपण पाहतो नक्कीच हे षटक मात्र इथे संपलंय. थोडीशी चर्चा मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच इथे जी सुरू आहे आणि दोन्ही संघांना माहिती आहे की सुपर 8ची मॅच आहे, सुपर 8ची लढत आहे. इथे प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलेला आहे, प्रत्येक जण इथे आपला अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आलेला आहे आणि त्याचमुळे आपण पाहिलं गेलं तर प्रत्येक संघाला इथे मैदानाच्या मध्ये आता एक मोठा संघर्ष करून मात्र या सामन्यामध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर मोठा संघर्ष करावा लागणार आहे. एका बाजूने सिंहगड कॅपिटल आहे तर दुसऱ्या बाजूने पुरंदर किंग्स. या 2 संघांमध्ये सुरू असणारी लढत, सुपर 8चा दुसरा सामना मैदानाच्या मध्ये रंगलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र असेल अमोल गावडे. पहिले षटक ज्यांनी हाताळलं होतं. समोर मात्र विवेक हलक्यात राहत. आता विवेकने संयम दाखवला. आता विवेकने सांगितलं की नाही, अक्षय सेट झालाय, अक्षयच्या बॅटमधून धावा येत आहे तर माझं एक काम आहे, माझा एक रोल आहे की मी त्याला अधिक स्ट्राईक वरती आणावं. सिंहगड कॅपिटल्स टीमला जर कमबॅक करायचा असेल तर मात्र विकेटच्या शोधामध्ये या संघाला जावं लागणार आहे. अमोल पुण्याला तयार, उरती विकेट. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, लिडिंग एज आणि चेंडू मात्र इथे विकेट किपर नाही तर शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू देखील तिथे बीट झालाय. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय, परंतु बघायचं आहे स्क्वेअर लेग आणि तिथे मैदानामध्ये पाहिलं गेलं तर लॉंग स्टॉप मध्ये म्हणजे फलंदाजाच्या पाठीवरती 3 खेळाडू आहेत म्हणून हा नो बॉल आहे. हे सोने पे सुहाग आहे. नो +4, नो +4 मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं गेलं तर आताच्या 5 धावा इथे आलेल्या आहेत.
आता फ्री टॉन. प्रहार प्रीमियर लीग ही स्पर्धा सुपर डुपर हिट आहे. आता फ्री हिट आहे आणि फ्री हिटचा पुरेपूर समाचार. आज अक्षय पोलने जणू काही गगनाच्या गाभाऱ्यामध्ये षटकाराचं तोरण विणलंय. हा षटकार आहे. थँक्यू डीजे. असं म्हणतात ना, अभ्यास माणसाला परिपूर्ण बनवतो, कारण टॅलेंट कभी किसी का गुलाम नहीं हो सकता. आणि ते टॅलेंट मात्र इथे अक्षयचा आज आपल्याला बघायला मिळालेले आहे. प्रचंड मोठा हल्ला त्याने चढवलाय गोलंदाजावरती. हा चेंडू सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. 13 चेंडू खेळला अक्षय पोल आतापर्यंत. 41 धावा त्याने बनवलेल्या आहेत. धावफलकावरती 54 धावा आहेत. प्रहार प्रीमियर लीग 14वा पर्व आणि या 14व्या पर्वामध्ये आपण पाहिले गेले तर सुपर डुपर हिट सध्या मात्र महाराष्ट्रभर नवे नवे तर भारतभर सध्या या स्पर्धेची चर्चा आहे. पुण्याला खेचून मारायचा प्रयत्न इथे होता. आज आपण पाहिले गेले तर 40+ देखील आपण पाहिलं तर एक एक्झिबिशन मॅच मात्र पुणे विरुद्ध मुंबई हा सामना देखील आपल्याला आज बघायला मिळणार आहे. 55 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. अमोल गावडे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी थोडेसे मागणे राहिले आहेत. विवेक नखाते सॅकिंग एंडला 55 वरती धावफलक. आता रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर फार कमी आलेला आहे. 3.90 आहे. समोर टाकलाय. आता मी म्हणत असेल, विवेक म्हणत असेल वाहती गंगा आहे, मी देखील थोडा हात धुवूनच घेतो. हा षटकार आहे. हे सेलिब्रेशन, हा आनंद आहे. थँक्यू डीजे. आणि मैदानामध्ये आपण इथे बघूयात पुन्हा एकदा थोडीशी अगदी अगोदरच ठरवलं होतं, जागा बनवली होती, क्रीजचा वापर केला आणि चेंडू मात्र इथे सीमारेषेच्या बाहेर पोहोचवलेला आहे. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आले. आपण पाहतोय नक्कीच एका बाजूने तर अमोल आहे तर दुसऱ्या बाजूने विवेक आहे. 61 धावा स्कोरबोर्डवर. सन्मान दिलाय. हेच असताना मैदानामध्ये एखादा जर अक्षय पोल मैदानामध्ये पहा, या आनंदाचं वातावरण. पुरंदर किंग्स या संघाच्या डगआउट मध्ये सगळे खेळाडू चेअरअप करतायत. सगळे खेळाडू इथे मात्र ते सेलिब्रेशन करतायत. सगळे खेळाडू इथे अक्षय वरती मात्र नक्कीच कौतुकाची वर्षाव करतायत. कारण 15 चेंडू खेळला अक्षय. 15 चेंडू मध्ये 48 त्यांनी बनवलेले आहेत. आता मात्र सामन्यामध्ये आपण पाहिले गेलं तर शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. अजूनही 18 आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 7 धाब्यांची गरज आहे. आणि अक्षय पोलला अर्धशतकासाठी पाहिजेत 8. मला वाटतं संयम कदाचित विवेकने याच गोष्टीसाठी ठेवला असेल. शेवटचा बॉल त्यांनी डिफेन्स केला. गोलंदाजीसाठी गोलंदाज सय्यर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल यावेळेस हुक केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेरही पोहोचलाय. समोर असू द्या कुठलाही गोलंदाज, षटकार खेळले माझा अंदाज. 6. काय फटका होता यावेळेस. अक्षयच्या नावाचं वादळ हे थांबायचं नाव घेत नाहीये. षटकार आलेला आहे. 48 वरती खेळतोय अक्षय. बघायचं आजच्या दिवसामध्ये अक्षय आपल्या नावावरती अर्धशतक या सुपर 8च्या मॅच मध्ये पूर्ण करणार का. जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. अक्षयला अर्धशतकासाठी 2 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज सुशांत पुढे सरसावत खेळून काढण्याचा प्रयत्न इथे केलाय, परंतु इथे मैदानामध्ये बघायचं आहे शरीरावरती थोडासा कदाचित लागला असावा चेंडू आणि त्यामुळे हा चेंडू डॉट आहे. सुशांत शिंदे पुण्याच्या गोलंदाजीसाठी तयार. समोर मात्र मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस अक्षय. समोर टाकलाय. उंच 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 आणि मित्रांनो आता टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाही अक्षय पोलसाठी. इथे त्याने अर्धशतक पूर्ण केलंय.
काय मॅच संपवली अक्षय पोलने. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. आणि मैदानामध्ये आपण पाहतो ना कधी कधी उत्साह माणसाचा, कधी कधी आपण पाहिले तर माणूस विजयामध्ये मात्र स्वतःचा कधी कधी आपण पाहिलेलो तो आनंद व्यक्त करताना पाहायला मिळाले. तर मैदानामध्ये आता बघायचं आहे इथे सामना तर जिंकलेला आहे तो पुरंदर किंग्स संघाने. काय जबरदस्त फलंदाजी राहिली. 18 चेंडू 54 धाव्यांची एक हाती मॅच मात्र या मॅच मध्ये विजयाचा झेंडा रोवताना पाहायला मिळाले. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय टॉपलाच दिसतो आम्ही हमखास, टॉपलाच दिसतो आम्ही हमखास, साऱ्या महाराष्ट्रामध्ये नामवंत खास.